मॉर्निंग फ्रेंड्स, बरे आहात का तुम्ही? बघा इकडं, आपण दररोज या ठिकाणी इंग्रजीचे पाठ घेत आहोत. तरी हे पाठीमागचे पाठ आपण शिकायचे आहेत, वाचायचे आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे. कंटिन्युअस म्हणजे चालू आपण ठेवायला पाहिजे. तर आज आपण काय शिकणार बघा बरं. त्याच प्रकारे आज आपण शिकणार बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे काय रे मुलांनो? चालू वर्तमान काळ. आता एखादी क्रिया जर चालू असेल, सुरू असेल, तर त्याला आपण कंटिन्यू म्हणतो. बरोबर, कंटिन्यू युअर गेम असं आपण म्हणतो मुलांना. तसंच बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळाची आपण या ठिकाणी आज वाक्य घेणार आहोत. बघा, व्हेन यू चेंज युअर थॉट्स. एक सुविचार आहे का? व्हेन यू चेंज युअर थॉट्स, जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलता तेव्हा काय होते मुलांनो? रिमेंबर टू ऑल्सो चेंज युअर वर्ड. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलता तेव्हा तुमचं अख्खं जग बदललेलं असतं. त्यामुळे आपण बी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आता बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराची वाक्य बघायची आहेत. बघा, त्यामध्ये पहिलं आहे विधानवाचक होकाराचं स्ट्रक्चर काय असतं मुलांना. बघा इकडं, लक्ष द्या. इथं आहे कर्ता प्लस एम ऑब्लिक आर ऑब्लिक इज प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप. बघा, क्रियापदाचे आयएनजी रूप समजा आपण समोर बघणार आहोत. आयएनजी रूप काय ते बघा. आय असल्यास एम घ्यावे, वी यू दे व अनेक वचनी नामे असल्यास आर घ्यायचं आहे. बघा, वी यू दे असेल तर आर घ्यायचंय, आय असेल तर एम घ्यायचंय, ही सी इट व एक वचनी नाम असल्यास आपल्याला इज घ्यायचं आहे. आता बघा, या ठिकाणी आपण सरावासाठी काही वाक्य घेणार आहोत आणि ती वाक्य आपल्याला कशी तयार झाली बघा. बघा, आय एम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे. ही क्रिया सुरू आहे. बघा, जेव्हा एखादी क्रिया सुरू असते त्याला आपण कंटिन्यू म्हणतो. बरोबर, चालू. आता ही माझी, बघा, आय एम रायटिंग मी लिहित आहे, ही माझी क्रिया सुरू आहे. जी क्रिया सुरू असते तिला आपण कंटिन्यू असं म्हणतो. बघा, दुसरं बघा, वी आर रायटिंग म्हणजे आम्ही लिहित आहोत. वी आर रायटिंग, आम्ही लिहित आहोत. तिसरं बघा, यू आर रायटिंग तू लिहित आहेस. बघा, तू लिहित आहेस किंवा तुम्ही लिहित आहात. चौथं बघा, ही इज रायटिंग तो लिहित आहे. ही इज रायटिंग तो लिहित आहे. पाचवं बघा, शी इज रायटिंग ती लिहित आहे. बघा, शी म्हणजे ती लिहित आहे. इट इज रायटिंग ते लिहित आहे. बघा, इट इज रायटिंग ते लिहित आहे. दे साधो बघा, दे आर रायटिंग ते लिहित आहेत. बघा, दे आर रायटिंग ते लिहित आहेत किंवा त्या लिहित आहेत किंवा ती लिहित आहेत, ती मुले लिहित आहेत असं होतं. म्हणून आपण म्हणतो दे आर रायटिंग. बघा इकडे त्याचं उदाहरण बघूया आपण. आय एम रायटिंग अ लेटर. बघा, मी पत्र लिहित आहे. बघा, आय एम रायटिंग अ लेटर मी पत्र लिहित आहे. आता विधानवाचक होकारामध्ये आपण या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर बघितलं, त्याची उदाहरणं बघितली. आता आपण विधानवाचक नकारामध्ये त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याची आपल्याला हे बघायचं. बघा, काय की आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची वाक्य बघायची आहेत. बघा बरं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते. कर्ता प्लस एम आर इज प्लस नॉट प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप. या ठिकाणी काय मुलांनो, फक्त नॉट आले एक्स्ट्रा. इथे याच्यामध्ये आयएनजी रूप होतंच क्रियापदाचं, परंतु या ठिकाणी नॉट आलेलं आहे. लक्षात ठेवा. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. त्याचं वाक्य कसं होतं. आय एम नॉट रायटिंग. बघा, सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला मन लावून जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय आहे रे मुलांनो, आय एम रायटिंग मी लिहित आहे. इथं काय आलं, आय एम फक्त आय एमच्या पुढे नॉट लावलं, आय एम नॉट रायटिंग.
मी लिहित नाही. इथं काय मुलांनो, वी आर नॉट रायटिंग, आम्ही लिहित नाही. इथं पण आपण नॉट लावलंय. यू आर नॉट रायटिंग, यू आर नॉट रायटिंग, तू लिहित नाहीस किंवा तुम्ही लिहित नाही. चौथं बघा, ही इज नॉट रायटिंग. ही इज म्हणजे तो लिहित नाही. ही इज नॉट रायटिंग, तो लिहित नाही. आता पुढचं बघा, शी इज नॉट रायटिंग. ती, यशाची शी म्हणजे ती. शी इज नॉट रायटिंग, ती लिहित नाही. पुढचं बघा, इट इज नॉट रायटिंग. इट म्हणजे ते लिहित नाही. इट इज नॉट रायटिंग, ते लिहित नाही. शेवटचं बघा, दे आर नॉट रायटिंग. दे म्हणजे ते लिहित नाहीत. दे आर नॉट रायटिंग, ते लिहित नाहीत किंवा त्या लिहित नाहीत किंवा ती लिहित नाहीत. तर अशा प्रकारे मुलांना आजचा हा व्हिडिओ आपल्याला सर्वांना आवडला असेल, मी अशी आशा बाळगतो. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.